Hello everybody. Let's start with our today's session. In our yesterday's session, we solved one numerical, but at the end part of the numerical, we stuck at a point, and that is the tan inverse of that particular value. So how to find out tan inverse? How to find out inverse? I'm assuming that everybody is having log table in their hands. And if not, please be with your log table. सगळ्यांनी लॉक टेबल आपल्या जवळ ठेवायचं आहे. आणि लॉक टेबल जर का जवळ ठेवलेला असेल तर मग आता आपण इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा हे बघूया. लॉक टेबल मध्ये कोणतं पेज ओपन करायचं? इन लॉक टेबल द फर्स्ट पेजेस आर लॉग अँड अँटी लॉग. इज इट राईट? After log and antilog, when you will proceed further, you will find the natural trigonometric functions. There are two trigonometric functions, natural and logarithmic. We want natural. Many times while finding out inverse, be careful about it, very, very careful. You are working with natural logarithmic table or नॅचरल ट्रिग्नॉमेट्रिक टेबल और लॉगॅरिथम ट्रिग्नॉमेट्रिक टेबल. तुम्हाला तुमच्या लॉग टेबल मधलं कुठलं टेबल ओपन करायचं आहे? तर नॅचरल ट्रिग्नॉमेट्रिक टेबल. नॅचरल. लॉगॅरिथमिक साइन असंही एक टेबल असतं, ते आपल्याला नको. लॉगॅरिथमिक साइन ते नकोय, ते नकोय. आपल्याला कोणतं पाहिजे? नॅचरल. बघा तुमच्या लॉग टेबल तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या, त्यात नॅचरल साइन, नॅचरल को साइन अँड नॅचरल टॅन अशी टेबल्स तुम्हाला दिसतील. ओके, सो अमंग दीज टेबल्स वी आर इंटरेस्टेड ऑब्वियसली इन नॅचरल टॅन टेबल बिकॉज वी वॉन्ट टू फाइंड आउट टॅन इनवर्स. इज इट राईट? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टॅन इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. मग टॅन इनवर्स नॅचरल टॅनचं टेबल आपल्याला लागेल, बरोबर ना? सो natural tangent. Yes. What was the number? What was the number which we discussed yesterday? तो काय नंबर काय आला होता सांगाल मला? व्हॅल्यू काय आली होती? फायनल व्हॅल्यू आपली 0 पण काहीतरी व्हॅल्यू आलेली होती, आय थिंक सो. बरोबर आहे? 0.6928. सो 0.6928. So we want to find out inverse, tan inverse of it. आपल्याला याचं काय फाइंड आउट करायचं आहे? टॅन इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. हाऊ टू फाइंड आउट टॅन इनवर्स? पे अटेन्शन केअरफुली. In the log table, I will start searching from this column. Which number I want to find out? 0.6928. So I will move in downward direction. 0.6. Where I am getting 0.6. कुठे मला 0.6 मिळतोय? So 0.6, 0.6, 0.6, 0.6. Yes, somewhere over here I am getting 0.6 at 31. But the number is at 31 is 0.6009. Which number I want? आपल्याला हवा असा नंबर काय बघा? 69 ना. So I will start searching 69. 69 is not present in 31 column. मग 32 ला जा. 69 is not present in 32 column also. 33 column ला 0.69 आहेत का? नाही आहेत. 33 ला पण नाही आहेत. 34 ला मला मिळतात का पुढे? 0.69, 0.69. Yes, I'm getting 0.69 at 34 degrees. So 34 degree is the fix now. 34 डिग्री हे माझं फिक्स झालं. पण 34 पुढे काय आहे? 34 डिग्री 28 आहे ना, 28. So I am going to search 28 further. So 28
there is no 28, but there is 24. So 0.6924. I am getting this 6924 at how much minutes? किती मिनिट्सला मला मिळतंय ते 6924 बघा बरोबर कितीला मिळतंय? I am getting it at 42 minutes. Okay, so 42 minutes. But yeah, this is not a final answer. Why? Still, there is a difference of 4. अजूनही difference कितीचा आहे? 4 चा difference आहे ना. So for that purpose, I will move to mean difference table. हे जे mean difference table आहे ना त्या स्लाइडमध्ये 34 च्या स्लाइडमध्ये 34 च्या स्लाइडमध्ये मला 4 कुठे मिळतात का बघायचं. मिळतात मला 4 कुठे मिळत आहे 4 त्याच्यावरचे मिनिट्स बघा किती मिनिट्स आहेत. हाऊ मेनी मिनिट्स आर देयर 1 minute. That one I will add over here in the minutes obviously. So answer is 34 degree 43 minutes. Sorry, 43 minutes. Done. This is the answer. This is the answer. बघा परत एकदा मी सांगतो कसं फाइंड आउट केलं. अगेन आय विल रिपीट द एंटायर पार्ट. ओके. Oh yes, Aditya, I am going to repeat once again. Which number we want? We want 0.6928. So I will search for 0.6. So 0.6 कुठे मिळतोय? मिळतोय का? नाही 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 0.6 मिळत नाही. 0.6 मिळत नाही. 0.6 मिळाला मला 69 पाहिजे. इकडे 62 आहे, इकडे 64 आहे, इकडे 67 आहे. आता इथे 0.69 असायची शक्यता आहे. मग 0.69 चला 0.69 मिळतोय का? मिळतोय का? मिळतोय का? मिळतोय का? मिळतोय का? मिळाला. इथली व्हॅल्यू चुकली बरं का. 6909 पाहिजे हा 6909. ठीक आहे. आपल्याला त्या दिवशी मला 0.69 कुठे मिळतोय? पहिला इथे. पण मला 0.6928 ना. मग पुढे 28 शोधा बरं. 28. Now search the value close to it but less than it. Value कुठली शोधायची? Close to it but less than it. Close to it but less than it. Close to it but less than it. 0.6928 च्या जवळची पण त्यापेक्षा कमी. अशी कोणती व्हॅल्यू आहे आता याच्यात? 0.6924. ओके. सो 0.6924 मला डिग्रीज तर आता मिळाले बाबा. डिग्रीज किती आले? 34 डिग्रीज. मिनिट किती आले? तर या 6924 34 डिग्रीज 6924 च्या वरचे मिनिट बघा बरं किती मिनिट्स आहेत? 42 मिनिट्स. साक्षी 48 आहेत ना? साक्षी कडके हा 42 बरोबर आहे ना? 42 मिनिट्स. पण 34 डिग्री 42 मिनिट्सला कोणता नंबर आहे बरं? तिथे नंबर आहे 0.6924. अरे ह्या दोन्ही नंबरमध्ये डिफरन्स कितीच आहे? तिथे डिफरन्स ऑफ 4. इज इट राईट? सो फाइंड आउट द 4 इन मीन डिफरन्स. मीन डिफरन्स मध्ये 4 बघा कुठे मिळतात आपल्याला. इथे 4 मिळत आहेत. 4 च्या वरचे मिनिट किती आहेत? 1 मिनिट. ऍड दिस 1 मिनिट ओव्हर हियर. ते 1 मिनिट इथे ऍड करायचे. सो 34 डिग्री 43 minutes. This is the answer. Clear to everybody? Getting it to all? सगळ्यांना आपण झेपला करे? Yes. So let's proceed further. Closest less. Correct. Closest less. कुठे 0.7 डिग्री आहे? 0.7 कडे जातोच कशाला? तुला हवाय कोणता नंबर? ओजस तुला 0.69 हवाय. मग त्याच्या जवळची 6928 च्या जवळची व्हॅल्यू शोधायची. क्लोज टू इट अँड लेस दॅन इट.
0.7 असणारच आहे टेबलमध्ये तुला 1 पर्यंत मिळणार आहे. 1च्या पुढे इन्फिनिटी पर्यंत टॅनचं टेबल बघतोय ना, इन्फिनिटी पर्यंत मिळणार आहे. पुढचं टेबल बघ, मिळते म्हणून तू सगळं वापरणार का? हा तू ओके ओके ओके. सी दॅट इज अ 0.7 म्हणजे मग ती डिग्रीमध्ये लिहायची पद्धत झाली. तसंही लिहायला हरकत नाही. जनरली आपण मिनिट्समध्ये लिहितो, पण मग त्या केसमध्ये तुला काय करावं लागेल, 34.7 डिग्री असं लिहावं लागेल. आणि परत हा जो 1 मिनिटचा डिफरन्स आहे तो 1 मिनिट लिहावाच लागेल. म्हणजे असं लिहिण्यापेक्षा 34 डिग्री 43 मिनिट्स इट्स बेटर. नाही, विवेकनी क्वेश्चन विचारलाय, सर ऑलरेडी द नंबर इज प्रेझेंट, तरी त्याच्या जवळ मग लेस दॅन घ्यायची गरज नाही. जर का तोच एक्झॅक्ट नंबर असेल तर मग प्रश्नच मिटला, मग मीन डिफरन्स सुद्धा बघायची गरज नाही. म्हणजे जसं तू म्हटलास की सपोज नंबर हाच असता की 0.6924 हाच नंबर असता, तर मग आपलं कामच झालं, मग इथेच थांबायचं. मग एवढंच 34 डिग्री 42 मिनिट्स संपलं आपलं काम. 0.6924 पासून परत सांगा. बर, 6924 चे डिग्रीज किती रे आता? हे बघ, 0.6924 ला डिग्रीज किती आहेत? 34. ते मी लिहिले 34 डिग्री. मिनिट्स किती आहेत 6924 ला? मिनिट्स बघा, पॉइंट बघू नका. 42 मिनिट्स. पॉइंट का बघायचं नाही कळलं का? जस्ट बघायचं नाही म्हणजे लिहिलं तरी चालतं. ओजस हा पाठ कळला? सॉरी ओजस नाही, आयुष हा पाठ कळला का? येस. पण आता इथे आपल्याला नंबर मिळतो 0.6924. आपला ऍक्च्युअल नंबर काय आहे आयुष? व्हॉट इज आवर ऍक्च्युअल नंबर? आवर ऍक्च्युअल नंबर इज 0.6928. इज इट राईट? बरोबर आहे का? सो व्हॉट इज द डिफरन्स नाव? डिफरन्स बिटवीन दिस टू किती येतोय? 8 आणि 4 मध्ये डिफरन्स किती आहे? बराच वेळ लिहितोय आयुष, फक्त डिफरन्स विचारलाय. बर, डिफरन्स 4 आहे ना? अरे अथर्व, आपल्याला भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, भरपूर. इज माय व्हॉइस इज लॅगिंग फॉर एव्हरीबडी? No. So I check your connection. So 8 minus 4 is 4. Okay. So find out the mean difference. 4 च्या वरची व्हॅल्यू किती? 1 minute. So add 1 minute. So 34 degree 43 minute. आपण एक काम करू, इमिजिएट एक याच्यावरती बेस न्यूमेरिकल घेऊया. हे श्रावणी, मी आता हेच न्यूमेरिकल तिसऱ्यांदा रिपीट करतोय ग. मी आता ऑलरेडी 3 तू सुरुवातीला ऐकलंयस का? मी हे ऐकलं असशील तर मी परत नाही करत. याला शेवटचं सांगतोय बरं का, ह्याच्यानंतर मी आता हे रिपीट नाही करणार परत. वी वॉन्ट नंबर 0.6928. सो 0.6 चला शोधा. 0.6 मिळाला मला 0.6. आता या 0.6
मला पाहिजे 0.69, मग 0.69 शोधा. 62, 64, 67. हा, इथून 67 म्हणजे 0.69 च्या जवळ आलो. आता आता आडवं जा. 0.69, 0.69, 0.69, 0.69 मला मिळाला 0.69. सो मला 34 डिग्रीला 0.69 मिळाला. So 0.6928. Now find a value close to it but less than it. Find a value close to it but less than it. याच्या जवळची पण त्यापेक्षा लहान. ती कोणती? तर 0.6924. This value is close to it but less than it. So 6924 च्या वरचे मिनिट्स बघा. आता मिनिट्स बघा बरं. मिनिट्स 42 मिनिट्स. पण तरी मला ह्या व्हॅल्यूच्या जवळ जायचं असेल तरी अजून 4 कमी पडतायत. हे 4 पुढे बघा बरं लाईनीत. मिळाले 4. या 4च्या वरचे मिनिट्स बघा. 1. हे 1 याच्यात ऍड करा. सो 34 डिग्री 43 मिनिट्स. हा, या व्हॅल्यूज या सेकंडच्या व्हॅल्यूज असतात. दीज व्हॅल्यूज आर व्हॅल्यूज ऑफ सेकंड अँड सॉरी मिनिट्स नॉट सेकंड, मिनिट्स. अँड दीज व्हॅल्यूज आर ऑफ डिग्री. सेकंड्स नाही पार्थ, मिनिट. वरच्या व्हॅल्यूज या मिनिटच्या असतात आणि या खालच्या व्हॅल्यूज या डिग्रीच्या असतात. ओके पार्थ? क्लिअर टू ऑल? हा पार्ट क्लिअर झाला. आपण पुढचं स्केलर वेक्टरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या आधी परत यातल्याच 1-2 व्हॅल्यूज घेऊया. म्हणजे आपली टॅन इनव्हर्स ही कन्सेप्ट क्लिअर होईल. येस. 0.9230 सपोज. ना फाइंड आउट 0.9. चला बरं खाली. 0.9, 0.9, 0.9 नाही मिळत आहेत, 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 नाही. 0.9 मिळाले पण 0.92 खाली 0.93 आहेत. नाही, मग याच त्यांनी जावं लागेल. 0.92, 0.92 नाही आहे. 0.92, 0.92 हा मिळाले. 0.9230 आहे आपली व्हॅल्यू आणि इथे 9228 म्हणजे 42 डिग्री. याच्या वरचे मिनिट बघा. 9228च्या वरचे. अरे 42 झालं का? 42 मिनिट. प्रत्येक वेळेला 42 येत नाही बरं का. आता बाय लक सेम व्हॅल्यू आली पण आता डिफरन्स किती आहे? डिफरन्स 28 आणि 30. दोनचा डिफरन्स आहे पण इथे कुठे 2 दिसतच नाहीत ना आपल्या मीन डिफरन्स मध्ये. दिसत आहेत? मीन डिफरन्स मध्ये 2 आहेत त्याच्याच पुढे नाही. देन डोंट वरी, देन कीप इट ॲज इट इज. मग आपला आन्सर हेच ठेवा, याच्यात बदल करू नका. 42 डिग्री 42 मिनिट्स. आणि पुढे 5 खूपच मोठा होतो. 3 वगैरे असं तर ठीक होतं जवळची व्हॅल्यू. ओके. हा, ती छोटीशी एरर असणार आहे. ती लॉक टेबलनी येते. ओके, ती राहू दे तशीच. आता उद्या सपोज नंबर असेल 0.0734 सपोज. चला फाइंड आउट करूया. 0.0734 सेकंड झिरोच येत आहेत पार्थ. सेकंड कडे आपण जातच नाही, फक्त डिग्री आणि मिनिट्सच काढतोय आपण. हा बरोबर. काही सेकंड्स येतील आता याच्या पुढे पण ते सेकंड्स या लॉक टेबल मध्ये काढताच येणार नाहीत आपल्याला. लॉक टेबल मध्ये फक्त आपल्याला मिनिट आणि डिग्री काढता येतात. ओके. सो 0.0734 चला काढूया. 0.0 ही सुरुवातच इथे 0.0 आहे पण 0.07 मी क्लिअर करतो आणि परत सुरू करतो. सो 0.07 करेक्ट आहे. तुम्ही सांगताय आन्सर. हा, इथे आता मिस्टेक आहे बरं का विवेक. यू आर रायटिंग 4.12. नो, 4.12 इज रॉंग. यू हॅव टू राईट 4 डिग्री 12 मिनिट्स.
ओके विवेक, तुला लिहिताना 4 डिग्री 12 मिनिट्स लिहिलं पाहिजे. मग आता 0.07 0.07 अरे 0.08 आलो म्हणजे याच्या आधी असणार आहे. 0.07 4 ला मिळतोय. 3-4 शोधत चला. ओके, बाय चान्स तो कम्प्लीट आला झाला. सो 12 मिनिट, 4 डिग्री 12 मिनिट इज द आन्सर. आता एक नंबर परत एक रॅन्डम घेतो. 2.392. 4.2 बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 4.2 डिग्री लिहिलं तरी बरोबर आहे आदित्य, बरोबर आहे. हा पार्थ विचार, एक डाऊट. येस, विचार. एक डाऊट असं म्हणून 5 गायब झाला. आला. 1 नी ग्रेट असेल तर म्हणजे 7, 3, 4, 5 असे असेल तर का? मीन डिफरन्स मध्ये हे बघ, मीन डिफरन्स मध्ये तुझे 24 काय असतील ते येतील बारीक. आले तेच ठेवायचं. 1 नी ग्रेटर असेल, 1 नी ग्रेटर, मग 1 तुला मीन डिफरन्स मध्ये कुठे सापडतोय का? नाही सापडत आहे. मग आहे तेच ठेवायचं. ओके, एक्झाम मध्ये लॉगबुक तुमचं अलाउड नसतं. तुमचं म्हणजे तुम्ही घेऊन जायचं नसतं. तुम्हाला एक्झाम मध्ये बोर्ड लॉगबुक देतं ते वापरायचं असतं. तुम्ही एक सगळं ओजस, आर्यन हे सगळं कशाचं आन्सर देतात? 13 डिग्री. रॉंग आहे. नितेश यू आर रॉंग. ओजस यू आर रॉंग. श्रावणी यू मे बी करेक्ट. श्रावणी प्रभूणे कदाचित बरोबर आहे, मला बघावं लागेल. आदित्य कदाचित बरोबर असेल, मला बघावं लागेल. मित्रांनो, तुम्ही चूक काय करताय? थांबा, कोणी काही टाईप करू नका आता, काहीच टाईप करू नका. माझ्याकडे लक्ष द्या आता, लक्ष इकडे द्या. मी नंबर काय दिला होता? मी नंबर विसरलो. 2.392. हा 2.392 काहीच नाही म्हणजे 0, बरोबर ना? हा नंबर 2 पॉइंट पासून सुरुवात होतो आणि इथे 0 पॉइंट पासून सुरुवात आहे. मिस्टेक कळते का नितेश? नॉट ओनली नितेश, ज्यांनी ते 13 डिग्रीवर काय ते आन्सर दिलं ते सगळं. सो 0 पॉइंट, इथे सगळे 0.0.0.0.0 सगळे 0 पॉइंट आहेत. 30ला 0.2309 आहे. आपल्याला 0 पण नाही, 2 पॉइंट. म्हणजे पहिल्यांदा 2 पॉइंटला गेलं पाहिजे. आता 2.3920 मी ते टाईप करून ठेवतो, म्हणजे 2.3920. येस, कारण मला तो ह्या पेजवर मिळणार नाहीये. 0.2 0 पॉइंट आहे, आपल्याला 2 पॉइंट पाहिजे. 0.6 आला, 0.8 आला, 0.9 आला, 0.9 आला, म्हणजे 0.9 आपल्याला 2 पाहिजे. मी तो पुढच्या पेजवर असणार आहे 2 पॉइंट. सो हा, आता इथे 1 आला, 45 ला 1, आणि बट ऑब्वियस आहे 45 ला 1 येतो ना. 2 आला म्हणजे 45 च्या पुढेच येणार आहे आपला आन्सर. लॉजिक. मग आता इथे शोधा 2 आले, पण इथे 2 पॉइंट काय आहे? 2.39 आहे. सो 2.3 आले, 2.39. चला आता आडवे, म्हणजे 67 डिग्री हे आपलं फिक्स झालं. 67 डिग्री. आता आपल्याला काय पाहिजे? 2.3920. 2.392 39 39 39 39 3920. हा, क्लोज टू इट बट लेस दॅन इट. इथे मला नंबर मिळाला 2.392.
3906 पण तो कधी मिळाला 67 डिग्री 80 मिनिटला. ग्रेटर कुठे नितेश? 06 मोठे का 20 मोठे? कोण ग्रेटर आहे? हु इज ग्रेटर? 06 ग्रेटर और 20 ग्रेटर? 20 मोठे का 6 मोठे? 20 मोठे ना, म्हणजे 6 हा लेस झाला, ग्रेटर नाही झाला, हो की नाही? येस. सो 67 डिग्री 18 मिनिट. आता डिफरन्स घ्या, टेक द डिफरन्स. कितीचा डिफरन्स आहे? 10 - 6 4 1. सो देयर इज डिफरन्स ऑफ 14. सो फाइंड आउट डिफरन्स ऑफ 14 आहे का? नाहीये, खूप मोठा डिफरन्स आहे हा. सो राहू देत मग. 67 डिग्री 18 मिनिट. ओके. हा, मग 18 लिहिला आणि चुकून कोणीतरी मग ऍड केला आणि समजा उद्या असं लिहिलं 67 डिग्री 19 मिनिट असं लिहिलं, तर मग पुढा चूक देतात का? तर अजिबात नाही, कारण की 1 ऍड करून तुम्ही लिहिलं. या लार्ज डिजिट मधला मायनर चेंज अलाउड असतो. डोंट वरी अबाउट इट. ओके. सो घाबरायचं कारण नाही, घाबरू नका. लार्ज डिजिट मधला मायनर चेंज हा कायम अलाउड असतो. म्हणजे उद्या 18च्या वेळेला जर 20 मिनिट जरी मी लिहिलं किंवा 16 मिनिट लिहिलं तरी फार मोठा बदल होणार नाही. म्हणजे तुमचे मार्क्स खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील का? हा, 67 हे चेंज झाले आणि पहिला 1 चेंज झाला तर मोठा बदल होईल. पण मायनर चेंजेस ओके अलाउड, मायनर चेंज अलाउड असतो. कारण मायनर चेंज का अलाउड असतो? कारण मे बी ज्या वेळेला जो करतो त्यांनी कॅल्क्युलेटर वरती केलेला असतं आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये, तुम्हाला लॉग टेबलनी करायचंय. सो तो जेवढं परफेक्शन त्याच्यावरती येईल, लॉग टेबल वरती याचा अजून मायन्यूट आन्सर येईल. ते आन्सर तुमचं येईलच असं सांगता येत नाही लॉग टेबलनी. सो चेंज इन लार्ज डिजिट इज अलाउड. हे टॅन इनव्हर्सचा पार्ट कळला का? गेटिंग इट, हाऊ टू फाइंड आउट टॅन इनव्हर्स टू एव्हरीबडी. टॅन इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचं सगळ्यांना कळलं? येस. सो इफ येस, लेट प्रोसीड टुवर्ड्स द नेक्स्ट न्यूमेरिकल्स. येस, का आपलं हे सॉल्व्ह करून झालंय. आता हे सॉल्व्ह करूया. two equal vectors are perpendicular to each other if the resultant is root 128. हा 128 नंबर आहे बरं का, युनिट्स. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ ईच वेक्टर. बघा काय न्यूमेरिकल आहे, समजून घ्या. परत एकदा वाचतो काय म्हटलंय त्यांनी. टू इक्वल वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. सो over here they mentioned two equal vectors. So vector P magnitude wise vector P is equal to vector Q. So P and Q ची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. that is P equal to Q. And one more thing they said, the angle between them is how much? That also they mentioned the angle theta is 90 degree. Angle theta is 90 degree. They are perpendicular to each other. Okay, so theta is 90 and one more thing is given. The resultant vector, resultant is root 128. Okay, so let's start solving. What is the formula? R equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta. P square plus Q square plus 2PQ cos theta. So as I said, P is equal to Q. You can write like this way: P square plus P square plus 2P into P. P ला Q घ्या किंवा Q ला P घ्या, काही करा. म्हणजे जर तुम्ही
पी ला क्यू टाकलं तर क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येईल. ओके, इट डझंट मॅटर. तुम्ही कशाला सबस्टिट्यूट करता याच्यात फारसं काही महत्व नाही. cos 90. What is the value of cos 90? What is the value of cos 90? 0. So as cos 90 is 0, this entire terms will become 0. And the remaining part is p square plus p square, that is 2p square only. So it's 2p square. Is it right? Meanwhile, over here, they under root 128. So to the next step, let's make square towards both sides. So 128 is equal to 2p square. So p square is equal to 128 upon 2. So p square is equal to 64. So p is equal to 8 units. Why I'm writing units? Because they're not mentioned. Which quantity is this? Are they mentioned? Is it acceleration or is it velocity or what? त्यांनी काहीच मेन्शन केलेलं नाहीये आणि त्यांनी युनिट्स असंच म्हटलंय. ओके, सो 8 units. And the value of p is equal to value of q. So q ची व्हॅल्यू सुद्धा तीच येणार आहे, 8 units. There is no change. And just find out the magnitude of each vector. म्हणजे याचे डायरेक्शन फाइंड आउट करायची नाही. There is no need to find out the direction, only magnitude. Okay. म्हणजे आदित्य मला नाही कळलं, नुसता पी पी स्क्वेअर नाही म्हणजे बाकींना कळलं असेल तर हे न्यूमेरिकल कॉपी करून घ्या. डन. सगळ्यांचं झालं का? एव्हरीबडी? येस. नाउ लेट वर्क विथ द नेक्स्ट न्यूमेरिकल. Is the fourth. The resultant of two vectors acting at right angle to each other is 13 units. म्हणजे आता हरकत झालं, पी आणि क्यू आहेत, दोन्ही राईट अँगल आहेत, म्हणजे थिटा 90 डिग्री आला आणि दोन्हीचा रिझल्टंट दिलेला आहे 13 युनिट. बट इफ दे ऍक्ट इन द सेम डायरेक्शन, द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज 17 युनिट्स. इथे आलेलं नाहीये नीट, इट शुड बी 17. मी हे 17 सुद्धा ह्याच्यावरनं काढलं, दिलेल्या ह्याच्यावरनं. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. म्हणजे बघा आपल्याला दोन इक्वेशन्स आता आहेत. पहिलं काय म्हटलंय, द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स ऍक्टिंग राईट अँगल टू इच अदर इज 13 युनिट. सो अगेन थिटा इज 90. थिटा इज when theta is 90 degree, असं लिहूयात, when theta is equal to 90 degree, resultant R is 13 units. When theta is 0 degree, resultant R is 17 units. Okay. So for first case,
For first case, formula of R equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta 2PQ cos 90 0 त्यामुळे सगळी टर्म होणार 0 आणि R ची व्हॅल्यू 13 सो 13 इक्वल टू P रूट P square plus Q square. If we are going to make square of 8 याचा स्क्वेअर केला तर काय आहे 30 is the square of 13 square of 13 किती 169. Yes, absolutely right. So 169 is equal to P square plus Q square. Okay. And then for second case, for second case, R equal to second case the R equal to under root वगैरे याची गरज नाही, directly P plus Q. Is it right? P plus Q. Why? When theta is 0, directly याची addition होणार ना P plus Q. So P plus Q 17 equal to P plus Q. So what do you want to find out first? P काढायचा का Q काढायचा तुम्ही सांगा बरं. तसं आपण काम करूया. Yes. तुम्हाला काय काढावं असं वाटतंय पहिल्यांदा P काढायचं असं वाटतोय का Q काढावं असं वाटतोय? P. मग P काढायचा असेल तर I will write Q is equal to इथेच लिहितो मी दॅट एम्प्लाईज तुम्ही एका खाली एक लिहा मी आता इथे लिहितो म्हणजे आपली जागा वाचेल Q is equal to P will move towards that side so 17 minus P meanwhile याला आपण 1 म्हणूयात आणि याला म्हणूयात 2 substituting 2 in 1 substituting 2 in 1 करा बरं substitute 169 is equal to P square and at the place of Q plus 17 minus P bracket square. So 169, what is the square of 17? 17 the square काय plus 17 the square two eight nine minus 34P plus P square. So 169 equal to 2P square minus 34P plus 284. बरोबर आहे इज इट राईट सो आता हे 169 तिकडे आले जातील 0 इक्वल टू 2P स्क्वेअर मायनस काय चुकलं काय 289 हा 289 करेक्ट 289 सो 2P स्क्वेअर मायनस 34P प्लस 289 minus 169. So 0 equal to 2P square minus 34P plus 9 minus 9 0 8 minus 6 2 2 minus 1 1 2 ने डिवाइड करून टाकलं की 0 equal to P square minus 17P plus 60. So you have to solve it. आता हे सॉल्व करायचं आपल्याला कसं करणार Is my voice is not clear to all? Is my voice is clear?
Yes, 12 into 5. Okay. So P minus 12P minus, sorry, P square minus 12P minus 5P plus 60 is equal to 0. So P is equal to 12 or P is equal to 5 units. आणि हेच बरोबर उलट, मग Q काय असेल? करायची गरज नाही. When P is 12, Q is 5. And when P is 5, Q is 12. Okay. Like this way you can solve it. असं कसं म्हणजे मला नाही कळलं पार्थ. पी तर लेंथ आहे ना, मग दोन व्हॅल्यूज कशा आल्या? हे इक्वेशन आहे, हे लक्षात घे. पी लेंथ आहे तशी क्यू पण लेंथ आहे ना, तुला दोन काढायचे आहेत ना, तुला पी पण काढायचं क्यू पण काढायचं आहे. दोन्हीच्या व्हॅल्यू येणारच आहेत तुझ्या. मागच्या समीकरणामध्ये प्लस ऑर मायनस 8 असं आलं असतं ना. हा ठीक आहे, पण साधारणपणे प्लस ऑर मायनस 8 काय आपण का नाही घ्यायचं? कारण की इथे आता दोन्ही प्लसच आपण घेतलेले आहेत. सो प्लस प्लस एक गंमत लक्षात घ्या, तू आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कर. हा आपला पी आहे आणि ग्राफ पेपर ड्रॉ कर. मायनस म्हणजे डायरेक्शन बदलते, लक्षात घे. मायनस म्हणजे हा आपला क्यू आहे. आता पी आणि क्यू याचा रिझल्टंट हा आपल्या ग्राफ पेपरवरती कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येईल रे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येईल आदित्य? फर्स्ट येईल. मग फर्स्ट मध्ये सगळ्या व्हॅल्यू काय असतात? प्लस असतात. ओके. सो कॉपी दिस न्यूमेरिकल. हे न्यूमेरिकल कॉपी झालं की आज आपण थांबूयात. उद्या ह्याच्यावरतीच बेस अजून काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. टुमॉरो इज द लास्ट डे टू सॉल्व्ह न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन इट. ह्याच्यावरती बेस असते न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. उद्याचा आपला शेवटचा दिवस असेल. सर क्वेश्चन दाखवा ना प्लीज. मी क्वेश्चनचा एक फोटो पाठवून देतो तुम्हाला. ओके. हा फिफ्थ तुम्ही लिहून घ्या. फिफ्थ तुम्ही होमवर्कला करायचं. सेम टाईपचं न्यूमेरिकल आहे, फक्त अपोजिट म्हटलं म्हणजे पी मायनस क्यू येणार इथे, पी प्लस क्यूच्या ऐवजी. फिफ्थ तुम्ही करायचं. आय एम नॉट गोइंग टू सॉल्व्ह द फिफ्थ वन. पाचवं तुम्ही करायचं आहे मित्रांनो. सेम टाईपचं न्यूमेरिकल आहे, सेम. सो फिफ्थ न्यूमेरिकल लिहून घ्या सगळ्यांनी. फिफ्थ इज फॉर होमवर्क. फिफ्थ इज फॉर होमवर्क. ओके, डन विथ इट. झालं फिफ्थ लिहून सुद्धा रायटिंग. ओके योहान.
पार्थ याचं लेक्चर, या क्वेश्चनचं आपण उद्या बघूयात. पार्थ संडेचं बघूया या. ओके, या सॅटर्डेला तर नक्की सुट्टी नाहीये. या संडेचं काय शेड्यूल आहे, कसं आहे, तुम्हाला सगळं कळेल. आणि सॅटर्डेला तर नक्की सुट्टी नसेल. ओके, सो टुडे वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट. बाय बाय.